नमस्कार. वडघराच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि आज आहे 25 जानेवारी आणि आमच्या गावचा मिरजचं आज हजरत मिरासाहेब बाबाचं उरूस आहे आज. आणि आज चालू आहे उरसाची तयारी. दाखवतो तुम्हाला तयारी. बघा इथं चालू आहे बायकोचं चपाती करायचं, म्हणजे आज करायचं आहे मलेदा. मिरासाहेब उरसाला निवद दाखवायचा आहे आणि त्यासाठी घेतले इथं बघा सुकं खोबरं किसून घेतले बायकोने, आणि इथं खसखस घेतले, फुटाणा डाळ आहे, आणि इथं बडीशेप जरा घेतले भाजून. इथे 1 किलो गूळ आहे, आणि इथं चपाती सगळं असं तयार करून ठेवले लाटून. इथं अजून थोडं करायचं चालू आहे. आणि आता मलेदा करून मिरासाहेब बाबाला निवद दाखवायला जायचं आहे. ऊद, कापूर, तेल, मलेदा घेऊन जायचं आहे. मग कसं वाटतंय आज मिरासाहेब बाबाचा उरूस चालू आहे? चांगलं वाटतंय, छान वाटतंय. छान वाटतंय. आज दर्शनला जाऊन यायचं आहे. आज फक्त दर्शन घ्यायचं आहे. उरूस 10 दिवस असते, 8-10 दिवस असते उरूस. आणि उरसाला नंतर जायचं आहे उरूस करायला. आता फक्त बाबाचं दर्शन घेऊन यायचं आहे जाऊन. त्यासाठी निवद करायचं चालू आहे. मी बी जरा आता मदत करतो बायकोला जरा. चपाती गार झाल्यावर बारीक तुकडं करून घेतले. आता मला त्यासाठी चपातीला तेल लावायचं नाही, बिना तेलाचं चपाती करायला लागते. त्याशिवाय मिक्सरला बारीक होत नाही. बायकोचं चाललं इथं गूळ किसायचं. आणि इकडं आता खोबऱ्यामध्ये खसखस मिक्स करून घेतले, मटेरियल ठेवलं इथं बाकीचं. आता हे चपातीचे तुकडे आता गार झाले तर मिक्सरला लावून घेऊ. गूळ वाटून झाले की सगळंच गूळ हे करतेस का बघ. 1 किलो गूळ लागते, जे भरपूर आहे, म्हणजे गोड व्हायला पाहिजे जरा. चालू आहे तयारी. इथं चाललंय आता मसाला भात करायचा. तांदूळ घेतले स्वच्छ धुवून, सोना मसुरी, आणि इथं अख्खा मसूर घेतले, आणि इथं कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि सुका मसाला घेतले, लवंग, दालचिनी वगैरे, बटाटो कापून घेतले, तमालपत्र घेतले बायकोनी, आणि इकडं हळद आणि मीठ. आणि ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आहे. ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट करून घेतले. इथं आता मसाला भातला फोडणी द्यायचं आहे. तेल 1-2 चमचे. तेल चांगलं तापलं की मग वाळला मसाला घालायचा. लवंग, दालचिनी, चक्री फूल. पहिला मसाला घालून घेतेस काय? कांदा घालून घ्यायचा. कांदा लाल होऊ द्यायचा. वेलदोडे टाकायचं. कांदा चांगला परतून घ्यायला. इकडं तयारी करून ठेवली सगळं. आता
चपाती चांगलं गार झालं की मिक्सरला लावायचं आहे. तमालपत्र घालून घेऊया. एक 2 चमचे मीठ. बटाटा घातले आता. टमाटो आणि बटाटो हे आलं लसूण पेस्ट घालून घ्या. चांगलं मिक्स करून घ्यायचं. मग हळद घालून घ्यायची. मग अख्खा मसूर घालून घ्यायचं. अख्खा मसूरमुळं मसाला भाताला टेस्ट येते चांगलं आणि दिसायला बी छान दिसते भात. मिरची मी घातली नाही, मुली खातात म्हणून. मुलींना आवडत नाही ओली मिरची. मग कोथिंबीर घालायची. मस्त वास सुटलाय आता. आता तांदूळ घालून घेऊया. हा तब्येत एकदम मस्त आहे. मसाला भात आणि मलेदा. आता पाणी घालून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून आता पाणी घालून घेतलंय. इथं चाललंय आता बारीक करायचं मिक्सरवर. बायको आता चपाती गार झाली इथं ते बारीक करायचं चालू आहे. बारीक झाले एकदम मस्त छान झाले बारीक. गूळ आता एकजीव करून घेतलेला आहे. हे बघा. आता खोबरं आणि हे खसखस ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. नंतर ना मग बडीशेप घालायची. भाजलेली आहे ती मिक्सरला बारीक केली आहे. मोठं मोठं करून घेतले. नंतर ना मग फुटाणे घालायचे शेवटीला लास्टला. घाल की आता खोबरं. घे ताट उचलून ते. पण घालतो की मग. घाल सगळं घाल. घाल खोबऱ्यावर घाल. फुटाणे नंतर.
पहिला गूळ एकजीव करून घ्यायचा आणि एकजीव गूळ झालं चांगलं फोडून गूळ झालं की मग सुकं खोबरं, बडीशेप, खसखस हे घालून मिक्स करून घ्यायचं आणि शेवटीला फुटाणे घालायचं. हे 2 किलो पिठाचं कणिक मळलं होतं आणि त्याला 1 किलो गूळ घातले आम्ही. जरा घरात जास्तच गोड लागते त्यामुळे आम्ही 1 किलो गूळ घातले. फुटाणे घालून घेऊया. खोबरं आणि आता सगळं बडीशेप आणि सगळं मिक्स करून घेतले, खसखस. आता शेवटीला फुटाणे मिक्स केले. आता तयार झालं आहे मळले दायो फायनली. इथं आईला जरा काढून ठेवले मलिदा. आई फुटाणं खात नाही आहे कारण आईला हरभरा डाळीचं कुठलंच पदार्थ चालत नाही, पथ्य असल्यामुळं आई खात नाही. बाकी आता फुटाणं वरण घालून आम्ही मिक्स करून घेतलं आहे. आता आम्ही आलो आहे दर्ग्याला मेरा साहेब बाबाच्या दर्शनला. या इकडं वाटेत पुढे या, वाटेत पुढे चला. मस्त सजावट केले दर्ग्याचं. गर्दी आहे दर्ग्याला. ऊद इथंच घाल. इथं ऊद घालायला आहे. दे गडते ऊद घालते. इथं तेल कुठं आहे? बायको ऊद घालायला आता इथं. तेल घालायला आता मंडळी. इथं निवद दाखवालेले आहेत. नवस मागून घेतात असं बाबाला. त्या आलं नवस खेळायला सगळेजण येतात. हॅलो इथं ऊस साखर घालायला बसले. जय मेरा साहेब बाबा की जय. जय मेरा साहब बाबा. गर्दी फुल आहे दर्शनासाठी. इथं चादर चढवलं जाते. मन्नत मागून घेतलेलं असेल चादर चढवतात.
आतून दर्शन घेतलं आहे आता आणि बाहेरून एक फेरी मारूया दर्ग्याला. जय मीरासाहेब बाबा की जय हो. लेडी लोकांना आत प्रवेश नाही आहे, त्याच्यामुळे ह्या दरवाज्यातनं लेडी लोक दर्शन घेतात बाबाचं. बाहेरून लोक आले तिथं दर्शनासाठी, विश्रांतीसाठी जरा थोडं बसलेत. इथं चालू आहे नमाज पडायचं, टाईम झालं आहे नमाजचं. तर मनामध्ये नवस मागून शिक्का चिटकवलं जाते. आपलं नवस पूर्ण होणार असलं तर इथं शिक्का चिकटते. संध्याकाळी आता जास्तच गर्दी होणार आहे. लोक संध्याकाळी आता निवद घेऊन येतात, त्यामुळे संध्याकाळी गर्दी जास्त. इकडं पण गर्दी आहे. दर्शन झाले व्यवस्थित. जाऊया आता आपण परत. इथं अंगारा घे जरा. हां इथे घे की. हां मी घेतो.